माजी आमदार वैभव पिचड यांच्या मणक्याचे ऑपरेशन चांगले होऊन ते लवकर बरे होण्यासाठी टाहाकारी येथील जगदंबा मंदिरात टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं आई जगदंबेला साकडे घालण्यात आले। गेले 2-3 महिन्यांपासून अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड हे मणक्याच्या आजाराने त्रस्त होते। यासाठी त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात जाऊन काही उपचार घेतले होते, परंतु त्या उपचाराचा म्हणावा तसा त्यांना फायदा झाला नाही। म्हणून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी माजी आमदार वैभव पिचड यांना पर्याय म्हणून मणक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे। तशा प्रकारचे मणक्याचे ऑपरेशन मुंबई येथील लीलावती रुग्णालयात येत्या 1-2 दिवसात होणार असून सदर ऑपरेशन चांगले होऊन माजी आमदार वैभव पिचड यांना लवकर बरे वाटावे आणि त्यांनी पुन्हा नव्याने राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं आई जगदंबेला आज दिनांक 6 मार्च 2026 रोजी मंदिरात जाऊन साकडे घालण्यात आले। यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं नारळ वाहून आई जगदंबेची आरती करण्यात आली। यावेळी समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ यांच्या वतीनं येत्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 51 नारळ फोडण्याचा तसेच टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं माजी आमदार वैभव पिचड यांच्या वजना एवढ्या गुळाची तुला करण्याचा नवस टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं माजी सरपंच बादशाह एकखंडे यांच्या वतीनं करण्यात आला। या प्रसंगी टाहाकारी ग्रामस्थांच्या वतीनं अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी आमच्या तालुक्याचे माजी आमदार आम्ही वैभव पिचड हे बऱ्याच दिवसापासून आजाराने त्रस्त आहे। त्यांचा उपचार सध्या मुंबई येथे चालू आहे। म्हणून आपल्या टाहाकारीकरता माजी आमदार कैलासवासी मधुकरराव पिचड साहेब व माजी आमदार वैभव पिचड साहेब यांनी आपल्या टाहाकारी गावाकरता भरपूर काही दिलेलं आहे। विशेष म्हणजे या टाहाकारी नगरीमध्ये आल्यानंतर त्यांचे बी टाहाकारी खूप प्रेम राहायचे आणि आपल्या टाहाकारीच्या पब्लिकनी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम केले। तेव्हा वैभव पिचड आपले आजारी असल्यामुळे आपण आपल्या जगदंबे मातेच्या मंदिरात येऊन देवीकडे आपण साकडं घालताय की आमच्या वैभव पिचडांना लवकरात लवकर बरं व्हावं ही जगदंबे मातेकडे प्रार्थना करतो। अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड हे अचानक आजारी असल्यामुळे त्यांची तब्येत जरा थोडी हे झाली आणि त्यांचं ऑपरेशन आहे, एक उद्या ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन सक्सेस व्हावं पण आम्ही आई जगदंबा मातेला प्रार्थना करतो की बाबा लवकरात लवकर सुखरूप घरी आणावं। आदरणीय वैभव पिचड या तालुक्याचे अतिशय माजी आमदार लोकप्रिय आमदार वैभव भाऊ यांना गेले 2-3 महिन्यापासून मणक्याचा त्रास होत होता, परंतु डॉक्टरांशी खूप डॉक्टरांनी प्रयत्न चालू आहे आणि शेवटी त्यांचं ऑपरेशन ठरलेलं आहे। परंतु आमची जगदंबा माता ही संकटाला धावून येणारी माता आहे, ही अतिशय जागृत माता आहे। या मातेच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो टाहाकारी गावाच्या वतीनं का आदरणीय वैभव भाऊंना त्यांचं ऑपरेशन सक्सेस होऊन सुखरूप पुन्हा या तालुक्याच्या जनतेची सेवेची संधी उपलब्ध करून देईल जगदंबा माता ही प्रार्थना करतो। धन्यवाद। आज टाहाकारी गावामध्ये आपल्या अडला विभागाचं म्हणण्यापेक्षा पूर्णपणे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान ही जगदंबा, या ठिकाणी आपण अडला विभाग टाहाकारी परिसरातले सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आपण जमलो। वैभव भाऊला गेल्या 3-4 महिन्यापासून एक आजारानं ग्रस्त आहेत, त्यांचा मणक्याचा प्रॉब्लेम आहे। डॉक्टरच्या सगळ्या शर्तीप्रमाणे त्यांनी सगळे प्रयत्न केले, इंजेक्शनद्वारे त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते काही मणक्याचं दुखणं काही क्युअर झालेलं नाही। म्हणून आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये ऑपरेशन त्यांचं होणार आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। म्हणून या ठिकाणी आपण आई जगदंबेच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणून त्यांचा
शस्त्रक्रिया सक्सेस व्हावी आणि अकोला तालुक्याच्या जनतेच्या सेवेसाठी वैभव भाऊंसारखा परत सुखरूप अकोला तालुक्यामध्ये यावे अशी आई जगदंबेच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या श्री क्षेत्र टाळकरीतील आई जगदंबेच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि आपल्या अकोले तालुक्यातील गेली 40-50 वर्षापासून ज्या माणसाने या तालुक्यावर जे प्रेम केलं, जे काम केलं, ते आदरणीय पिचड घराणं यांचं असं अतिशय श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण आणि गेली 40-50 वर्षापासून आई जगदंबेचे परिपूर्ण सगळे भाविकांसाठी अतिशय या गावावर प्रेम करून त्यांनी जगदंबा माता आपलीच आहे म्हणून या कारणास्तव सर्वच या विभागातील कामं केली आणि हे लाडकं गाव म्हणजे आई जगदंबाच माता लाडकी म्हणून हे गाव त्यांचं एक लाडकं गाव तालुक्यात त्यांनी या गावाला 1 नंबर दिलेला होता. त्या पिचड साहेबांचं बी मागच्या वर्षी निधन झालं. 2-3 वर्ष पिचड साहेबांच्या आजारामध्ये आदरणीय आमचे सर्वांचेच आधारस्तंभ माजी आमदार आणि शेतकऱ्यांची कामधेनू अमृतसागर दूध संघ अतिशय जोमाने चालवणारे आदरणीय वैभवभाऊ पिचड वडिलांच्या आजाराचा कालखंड त्यांनी पाहिला. अतिशय 3-4 वर्ष काटकसरीने त्यांना कसलीही उणीव जाणून दिली नाही. त्याचबरोबर आईचं सुद्धा आजारपण या सर्वच बाबीतून वैभव भाऊने गेली 3-4 वर्ष एवढा त्रास घेतला का स्वतःच्या शरीराला पाहता आलं नाही म्हणून करीता आणि ह्या तालुक्याचं बी वैभव म्हणून सगळ्या लोकांनी प्रत्येक गावाने त्या माणसाची अपेक्षा करायची की बाई आमच्या कार्यक्रमात आले पाहिजे, आमच्या सुखदुःखात उतरले पाहिजे. परंतु दुर्दैवाने वैभव भाऊंना मणक्याचा आजार असल्या कारणाने बऱ्याचशा वेळा वैभवची इच्छा असताना सुद्धा अनेक गावागावांना भेटी देता आल्या नाही आणि कोणाच्या सुखदुःखातही उतरता आलं नाही. पण जेव्हा आम्ही कार्यकर्ते एकदा मागच्या 3-4 महिन्यापूर्वी बसलो आणि वैभव भाऊला सांगू आता आपण भाऊ फिरलो पाहिजे, आपलं सर्व कुटुंब या तालुक्याची अपेक्षा करत आहे, सगळ्या तालुक्यानं आपल्यासाठी गावासाठी तालुक्यासाठी आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आपण वेळ दिला पाहिजे. परंतु भाऊने जेव्हा कार्यकर्त्याला सांगितलं असा असा माझा प्रॉब्लेम आहे, मला त्या मणक्याचा प्रॉब्लेममुळं एकतर खड्डेमय रस्ते गेली 7 वर्षापासून आपण बघतोय का आपल्यालाच आज अकोल्याला जाणं, आम्ही रोजचे माणसं दत्तू असेल अशोक असेल आम्ही 24 तास अकोल्याचा प्रवास करणारी माणसं आज आम्ही अकोल्याला जायचं कसं हा आमच्या पुढं यथोचित प्रश्न निर्माण झालेला आहे तो रस्त्यांचा. आणि अख्ख्या रस्त्याचे तालुक्यातील अख्ख्याच रस्ते खड्डेमय झालेले म्हणून त्या मणक्यासारख्या आजाराच्या प्रवासात वैभवने तरी एवढे दिवस काढले पण आता काय त्यांना तो मणका साथ देईना म्हणून त्यांनी गेली 2 महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू केली. मुंबई येथे लीलावती हॉस्पिटलमध्ये आणि 1 महिना मागं ॲडमिट होते. त्यांनी काय ते डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तिथं जागेवर ॲडमिट राहिले. मध्ये 2 दिवस आले, 2 दिवस या तालुक्याचा थोडासा आढावा घेतला, कार्यकर्त्याला भेटले. पुन्हा डॉक्टरने सांगितलं का आपण भाऊ आता शेवटचं त्याला ट्रीटमेंट म्हणून इंजेक्शनं दिले पाहिजे. त्या इंजेक्शनासाठी त्यांनी जे आता 15 दिवस ते इंजेक्शनं घेतली परंतु त्या इंजेक्शनने बी काही शारीरिकदृष्ट्या औषधोपचाराने काही उपयोग होईना म्हणून डॉक्टरांनी आता निर्णय घेतला का भाऊ शेवटी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि मणक्याचं ऑपरेशन करणं म्हणजे एवढी सोपी बाब नाही. डॉक्टरांनी गेली 2-3 वर्षे त्याच्यासाठी उपचार केले परंतु आता नाविलाज असतं हा ऑपरेशनचा शेवटचा पर्याय म्हणून हा सर्व डॉक्टरांनी मिटिंग घेऊन तो ठरवलेला आहे. आणि ह्या तालुक्याचं आपलं भूषण पुन्हा एकदा आपल्यामध्ये जोमाने कामासाठी यावा म्हणून
आणि आई जगदंबा माता तर त्यांचं कुलदैवतच आहे. म्हणून आई जगदंबा मातेकडे आपण सगळ्यांनी आता मध्ये जाऊन प्रार्थना करून एक चैत्र पौर्णिमेला एक चांगलं साकडं घालायचं आहे की आपण काय करू शकतो. तर सोमनाथला सांगितले त्यांच्या वयानुसार 51 ज्या वयानुसार त्यांनी नारळ फोडायचे. अजून काय दत्तूभाऊ म्हणतो आपण काय गुळतुल्ला करायचे. अजून असे काही यथोचित प्रश्न तर आपण सगळे मिळून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणि भाऊंला एकदम सुटसुटीत आई जगदंबा मातेने ह्या ऑपरेशनमधून सही सलामत बरं करावं आणि पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी आई जगदंबा मातेने भाऊंला तयार करावं आणि आता कुठल्याही आजारापासून या पिचड घालण्याला आपण वाचवावं अशी मी प्रार्थना करतो. आणि आता सगळ्यांनी आई जगदंबा मातेकडे नारळ वाहून हार घालून आणि आरती करून आपण यथोचित आपल्या मनोकामना पूर्ण करू अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे 51 नारळ आपण आई जगदंबा मातेला गुळ आणि 51 नारळ 51 किलो गुळ आणि 51 नारळ असं आपण वाहण्याचा इथं यात्रेकरूंना आपल्या सर्वच त्यांच्याकडून आपल्या आई जगदंबा मातेने आपल्याला वैभव भाऊला सुखरूप घरी आणावं आणि आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी मिळून हीच प्रार्थना करतो आणि मी थांबतो. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.